पण कायद्याच्या अनुषंगाने विचारतो, तुम्हाला जमावबंदी लागू केली हे माहिती होतं, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं, तरी सुद्धा तुम्ही तिथे गेला? नाही, मी माझ्या चांगल्या कामासाठी गेलो होतो. मी काही कुठल्या कायद्याचं उल्लंघन केलं नाही. मी दरोडा नाही का, मी दरोडा घालायला गेलो नव्हतो किंवा अतिक्रमण मोडून काढण्यासाठी गेलो नव्हतो. मी तिथं जाऊन प्रे करणार होतो, प्रेशर करणार होतो गव्हर्नमेंटवर की तुम्ही अतिक्रमण केव्हा काढते ही आम्हाला तारीख द्या. पण त्यामुळे दगडफेक झाली. आता मी मान्य करतो, ज्या गोष्टी घडायला नको पाहिजे त्या घडायला नकोच पण त्याची कोण पाहिजे. आणि जबाबदारी त्याची त्याची जबाबदारी कोणी घ्यायची? मीच घ्यायला पाहिजे, मी असं समजतो. म्हणून मी म्हटलं माझ्यावर तुम्ही काय गुन्हा नोंद करा, मला अटक करा. पण हे सगळं होत असताना सुद्धा पूर्णपणे प्रशासनाला माहीत होतं की ही परिस्थिती निर्माण होऊ शकते. मी वेळोवेळी त्यांना सांगत होतो ही परिस्थिती आणू नका, मीटिंग लावा मुख्यमंत्र्यांच्या बरोबर, मीटिंग लावा उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर, खरी परिस्थिती त्यांना सांगा. मला हेही सांगायचं आहे की जे काही घडलं ते माझं समर्थन नसलं तरी हे वेळच यायला नाही पाहिजे होती, ही वेळच यायला नाही पाहिजे होती. आणि जे आत्ता चाललेलं आहे पोस्ट, म्हणजे मुस्लिम समाजाची लोक मला म्हणायला लागले काय संभाजीराजांनी अटक करा. तो इम्तियाज जलील म्हणाले ना की एक नाही, हिंदुत्वादी नेता म्हणून कोल्हापूरचे कोल्हापूरचे मुस्लिम बोर्डिंगचे लोक म्हणाले, ज्या माझ्या खापर पंजोबन राजे छत्रपती शाहू महाराजांनी पहिलं त्यांनीच मुस्लिम बोर्डिंग काढून दिलं, ते अध्यक्ष राहिले. आज आमचे वडील विद्यमान छत्रपती शाहू महाराज त्याचे अध्यक्ष आहेत. आणि मी असं केव्हा करीन का हिंदू मुस्लिम? नाही, ह्या निमित्ताने एक हिंदुत्वादी नेता आणि म्हणून माझं तुमची उलट प्रतिमा म्हणणं होईल आहे, ना? माझं उलट म्हणणं आहे मुस्लिम बोर्डिंगच्या सगळ्या मंडळींना, माझ्यावर तुम्ही आरोप करताना माझ्यावर विश्वास नाही ना त्यांचा की मी हिंदू मुस्लिम करतो किंवा आणि काय ते करतो. मी गडकोट किल्ल्यांच्या बद्दल प्रामाणिक नाही. उलट त्यांचं पत्र आहे की अतिक्रमण काढून टाका. मग तुम्ही पालकमंत्र्यांच्या का मागे लागला नाही? तुम्ही संभाजी